नमस्कार मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सक्सेस हा प्रत्येकासाठी वेगवेगळा टॉपिक असू शकतो। सक्सेस म्हणजे फायनान्शियल स्टेबल होणे किंवा मिलिनियर होणे किंवा बिलिनियर होणे असा असू शकतो, किंवा सक्सेस कुणाला चांगले यश मिळवणे असा त्याचा अर्थ असू शकतो। सक्सेसचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत। ज्याला जे मिळवायचे आहे ते तो मानू शकतो। कोणासाठी पैसे कमावणे, कोणासाठी मोठ्या कंपनीत जॉब मिळवणे, कुणासाठी व्यायाम करणे, कुणासाठी रात्री लवकर झोपणे, कुणासाठी सकाळी लवकर उठणे किंवा वेगवेगळे मिनिंग त्याच्या गरजेनुसार असू शकतात। पण सक्सेस मिळवण्यासाठी, आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी जेही सक्सेसफुल लोक आहेत ना, आणि असं निर्देशात आलेलं आहे की सक्सेसफुल लोक हे वेगळ्या हॅबिट्स म्हणजे सवय लावत असतात, ज्या गोष्टी त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतं। म्हणून आज मी तुमच्या पुढे त्यांच्या काही 10 सवयी सांगणार आहे, जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील। म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। चला तर मग सुरुवात करूयात। 10 हॅबिट्स ऑफ ऑल सक्सेसफुल पीपल्स। 1. गोल, ध्येय। गोल सेटिंगबद्दल मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे, पण बऱ्याचशा लोकांचे काहीच ध्येय, गोल काहीही ठरलेलं नसतं। त्यांना जर विचारलं ना की पुढे काय करायचं आहे, आयुष्यात काय करायचं आहे, तर ते गप्प बसून जातात। जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ध्येयच नाही आहे, तर त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही कुठलीच असू शकत नाही। ध्येय नसणारी माणसं म्हणजेच ध्येयहीन लोक आयुष्यात स्वतःला कोसतात, नशिबाला नेहमी दोष देताना, आळस करताना दिसतात, लोकांना नावे ठेवताना दिसतात। पण एका रिसर्चनुसार आयुष्यात तेच लोक पुढे जातात जे नेहमी प्लॅन्स बनवतात आणि ध्येय गाठतात। समुद्राच्या प्रवासावर निघालेल्या जहाजाचा कप्तानाला काहीच दिसत नाही, तरीही तो त्याची नाव योग्य दिशेने घेऊन जातो, आपल्या योग्य विशेष ठिकाणी पोहोचून जातो। जर त्याला योग्य दिशा माहितीच नसती तर तो कोठे गेला असता, कोणत्या जागेवर पोहोचला असता, तो तिथेच राहिला असता किंवा दिशा भुलून कुठे समुद्रात भटकत राहिला असता। जी व्यक्ती त्याच्या आयुष्यात विदाऊट एनी गोल खूप हार्डवर्क करते आहे, तरी तो खूप दूरपर्यंत जाऊ शकत नाही, किंवा अशी सिच्युएशन येते, अशी वेळ येते की त्यालाही तिथे थांबावं लागतं, आणि ते लोक तिथे थांबूनही जातात। एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, विदाऊट एनी गोल जेही लोक पुढे जातात, म्हणजे जेही लोक कुठचे ध्येय समोर ठेवून काम करीत नाहीत, ते म्हणजे त्यांना पुन्हा रिटर्न यावंच लागतं। जिथून त्यांनी सुरुवात केली आहे तिथंच त्यांना रिटर्न यावं लागतं। म्हणून यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय ठेवतात आणि ते गाठतात आणि यशस्वी होतात। नंबर 2. रिस्पॉन्सिबल, जबाबदार। यशस्वी लोकांमध्ये एक सवय, एक लक्षण म्हटलं ना तरीही चालेल, ते नेहमी जबाबदारी घेतात किंवा ते नेहमी जबाबदार असतात। कोणतेही काम करा, पण त्या कामाची पहिलं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकून घ्या, आणि आयुष्यात कधीही बेजबाबदार वागू नका, कारण बेशिस्त आणि बेजबाबदार लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत। म्हणून यशस्वी लोकांमध्ये ही सवय दिसून येते की ते जबाबदार किंवा रिस्पॉन्सिबल असतात। नंबर 3. सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त। स्वतःला स्वयंशिस्त लावून घेतात, सेल्फ डिसिप्लिन लावून घेतात ते लोक त्यांच्या ध्येयापासून कधीच रस्ता भटकत नाहीत, आणि त्या स्वयंशिस्तीमुळे ते स्वतःच्या ड्रीमची नेहमी काळजी घेतात। म्हणून सेल्फ डिसिप्लिन हा तितकंच महत्त्वाचा आहे जितकं तुम्ही ध्येय ठरवता आणि ते गाठतात। नंबर 4. सेल्फ डेव्हलपमेंट, आत्मविकास। यशस्वी लोकांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचा पैसा आपल्याला खूप हवाहवासा वाटतो, किंवा आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतो, पण आपल्याला हे समजतच नाही की त्यांनी स्वतःवर असे काय काम केले जे त्यांना इतके अट्रॅक्टिव्ह बनवतात। म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलप असणे हे आपल्यामध्ये खूप खूप महत्त्वाचे आहे। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रेस, लोकांवर कशा प्रकारे प्रभाव पडायचा, लोकांना कशा प्रकारे इम्प्रेस करायचं, अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही पाहिलेले असतील किंवा नसतील तर तुम्ही आपले चॅनल चेक करून घेऊ शकता आणि पाहू शकता। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट हे एका दिवसाची किंवा एका हप्त्याची गोष्ट नाहीच आहे,
त्यासाठी तुम्हाला व्हॉट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। नंबर 5 रीडिंग, वाचन। आजच्या काळात जेही मोठे उद्योगपती आहेत जसे इलॉन मस्क, जेफ डिसॉस किंवा रतन टाटा किंवा इतर कोणीही, जेही यशस्वी लोक आहेत ना, ते नेहमी सांगत असतात की आम्ही नेहमी पुस्तके वाचतो, म्हणजेच रीडिंग करतो। ते एवढे श्रीमंत असून त्यांच्याकडे एवढा पैसा असून ते का बरं पुस्तक वाचत असतील? मित्रांनो, पुस्तक वाचल्याने आपल्याला नॉलेज मिळतं, आपल्याला इतर गोष्टीही पुस्तक वाचल्याने कळतात। फिजिकली तुम्ही ग्रोथ होत असतात, मेंटलीही तुम्ही ग्रोथ होत असता, म्हणून जास्तीत जास्त तुम्ही पुस्तके वाचा। मी याच्यावर जास्त डिटेलमध्ये बोलतच नाही, कारण यावर सुद्धा मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहे। नंबर 6 टाईम मॅनेजमेंट। टाईम मॅनेजमेंट आपल्या जीवनासाठी अति महत्त्वाचं टॉपिक आहे। यशस्वी लोक वेळेला खूप महत्त्व देतात आणि वेळेला योग्य मॅनेज करतात। दिवसाचे टाईम टेबल कसे असावे यावरही मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। टाईम मॅनेजमेंट हे आपल्या आयुष्यात खूप खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही तुमच्या वेळेला योग्य मॅनेज करू शकत नाही, जर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ असाच वाया घालवत असणार, तर यापेक्षा वाईट गोष्ट ही कुठलीच असू शकत नाही। मित्रांनो, गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि पुढची वेळ कशी असेल ना, हेही सांगता येत नाही। म्हणून तुम्हाला जोही वेळ मिळालेला आहे ना, त्याला योग्य पद्धतीने मॅनेज करायला शिका आणि आयुष्यात पाहिजे ते योग्य वेळी मिळवा आणि वेळेचे व्यवस्थापन करा। यशस्वी लोकांच्या योग्य वेळेला मॅनेज करणे आणि त्याचा वापर करणे ह्या त्यांच्या सवयीमुळे ते आयुष्यात यशस्वी झालेले आहेत। नंबर 7 टेकिंग रिस्क, जोखीम घेणे। तुम्हाला माहीत आहे का हो, जेही लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात ना, ते नेहमी रिस्क घेतात। ते ना नवीन नवीन चॅलेंजेस घेतात, स्वतःला त्या कामाच्या योग्य बनवतात आणि त्यांनी रिस्क घेतल्यामुळे, नवीन नवीन कामाची सुरुवात केल्यामुळे आयुष्यात त्यांना सक्सेस मिळतो। म्हणून आयुष्यात जो पण निर्णय घेतलेला असेल ना, म्हणून रिस्क घ्यायला अजिबात घाबरू नका। नंबर 8 कीप गोईंग व्हेन दे फेलर। ते अयशस्वी झाल्यावर पुढे जात राहतात। यशस्वी लोक अपयशावर मात करतात आणि पुढे निघून जातात, हीच त्यांची खासियत असते। ते नेहमी नवीन नवीन संकटांना सामोरे जातात, नेहमी नवे संकट घेऊन त्यातून रिझल्ट मिळवून ते लोकांना दाखवतात। ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते। पायरीच नाही तर अख्खा जिना चढून ते ध्येय गाठतात। अपयश आल्यावर खचून जाऊ नका, उलट त्यातून काहीतरी नवीन शिका। तुम्ही कुठे चुकलात हे समजून घ्या आणि पुन्हा एकदा कामाला लागा। मग बघा, मागच्या वेळेपेक्षा यावेळेस तुम्ही नक्कीच ध्येय गाठू शकता आणि इतर लोकांच्या पुढे जाऊ शकता। म्हणून यशस्वी लोक हे त्यांच्या चुकांमधून शिकून, त्यांच्या अपयशामधून शिकून हे पुढे जात असतात। नंबर 9 दे फाइंड अ वे टू विन। ते जिंकण्याचा मार्ग शोधतात। यशस्वी लोकांमध्ये ही सवयसुद्धा खूप खूप दिसून येते की ते नेहमी जिंकण्याचा मार्ग शोधतात आणि आयुष्यात यशस्वी होतात। म्हणून आयुष्यात ना कधीच थांबू नका, कारण जोही थांबला ना तो संपला। जिंकण्याचा मार्ग शोधा आणि यशस्वी होत राहा। नंबर 10 दे डू व्हॉट दे लव। त्यांना जे आवडतं ते करतात। यशस्वी लोक तेच करतात त्यांना ते काही आवडत असेल तर, आणि त्याची आवडच त्यांना खूप यशस्वी बनवत असते। तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर असे का होते? कारण आपली आवड हे वेगळ्या विषयात असते, म्हणूनच तो विषय तुम्हाला आवडत नाही, म्हणजेच तो विषय न आवडता असतो, म्हणून तुम्हाला त्या विषयात मार्क्ससुद्धा कमी मिळतात। तसंच देखील आयुष्याचंही असतं। जर तुम्हाला ती गोष्ट आवडत नसेल आणि ती तुम्ही करत असाल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी कसे होणार? म्हणून जेही तुम्ही करताय त्यावर प्रेम करायला शिका, ती गोष्ट खूप आवडीने करायला शिका। तर यशस्वी लोकांच्या 10 सवयी हे तुम्हाला नक्कीच समजल्या असतील। तर मित्रांनो, तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्याचे नक्कीच उत्तर देईन। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या TA चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर
धन्यवाद.